पोषण आहाराची थकीत बिले द्या, अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा. अंगणवाडी केंद्रामार्फत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची मागील 12 महिन्यापासूनची बिले अद्याप मिळाली नसल्याने अंगणवाडी सेविकांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे थकीत पोषण आहाराची बिले तातडीने अदा करावीत, तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या राज्य सचिव कॉम्रेड शालिनी पगार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैजापूरच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटलंय की जुलै 2025 ते जुलै 2026 या कालावधीत अंगणवाडीमार्फत पुरवण्यात आलेल्या पूरक पोषण आहाराची बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिऊर, खंडाळा, लोणी 2, लाडगाव 2, पालखेड व महालगाव या बीटमधील अंगणवाड्यामध्ये 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहार 1 सप्टेंबर 2026 पासून बंद करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान फेडरेशनचा आहार सुरू करण्याबाबतही अनेक अडचणी असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. काही अंगणवाड्यांना पुरेशा इमारती उपलब्ध नाहीत, उपलब्ध इमारतींची स्थिती समाधानकारक नाहीत, तसेच आहार शिजवण्यासाठी आवश्यक साहित्य व इंधन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही असा आरोप देखील करण्यात आला आहे. संघटनेने अंगणवाड्यांना कोरडा धान्यासाठी ठेवण्यासाठी कोठा व आवश्यक साहित्य, प्रत्येक अंगणवाडीसाठी गॅस सिलेंडर व शेगडी, आहार शिजवण्यासाठी मोठा कुकर, पातेली, झाकण्या तसेच मुलांना आहार देण्यासाठी ताटे व ग्लास उपलब्ध करून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. थकीत पोषण आहाराची बिले व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याशिवाय फेडरेशनचा आहार शिजवण्यासाठी अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकू नये अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष शोभा तांदळे, शीतल राजपूत, नंदा भालेराव, योगिता जाधव आणि मंदा मोकाटे उपस्थित होत्या. CDPO उपस्थित नसल्याने विस्तार अधिकारी संतोष जाधव व राजेंद्र कसबे यांनी निवेदन स्वीकारले. अंगणवाडी वार्ता, वैजापूर.